वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण 3D टाईप रोज जी डिझाईन असते ती कशी करायची असते ते आपण शिकणार आहोत. तर यासाठी मी घेतला आहे हा एम्ब्रॉयडरीचा थ्रेड आणि त्यानंतर पेनामध्ये जी वापरायची जी रिफिल असते ते रिफिलचा छोटासा तुकडा घेतलेला आहे. आता यानंतर या रिफिलच्या इथे हा जो दोरा आहे याची गाठ बांधून घ्यायची आहे. साधी सिंपल आपण जशी गाठ मारतो त्याच पद्धतीने 2-3 गाठी मारून घ्यायच्या जेणेकरून ही निघणारही नाही. आणि यानंतर हा जो उरलेला दोरा आहे या साईडचा तो कट करून घ्यायचा. आता यानंतर या रिफिलला एका हातामध्ये धरायचं आणि हा दोरा या पद्धतीने थोडासा ट्विस्ट करायचा आणि या इथे पुन्हा टाका टाकल्यासारखं करायचं. 1 2 3 4 पद्धतीने मी 10 राऊंड केलेले आहेत. आता यानंतर या इथून सुईला मदत घालायचं. हे जे वरची साईडचे तिथे जे आपण लॉक झालेले आहेत त्याच्या तिथून एकदा सुईला मदत घालायचं आणि या इथून एकदा काढायचं. हे इथे लॉक टाकल्यासारखं होतं. पुन्हा दाखवते. हा दोरा असाच या साईडला ओढून ठेवायचा. यानंतर या इथून सुईला टाकायचं. सिंपल आहे एकदम. आता यानंतर या इथून एकदा सुईला मदत टाकायचं. या पद्धतीने धरून ठेवायचा हातात आणि हा पूर्ण दोरा या साईडला ओढून घ्यायचा. हे जे आपण हे केलेलं आहे हे वरच्या साईडला यायला पाहिजे. या पद्धतीने पुन्हा एकदा यातूनच टाकते. हे बघा, हे एक छानशी अशी या पद्धतीने पाकळी तयार होते.
काढल्यानंतर या पद्धतीने असतं. यानंतर पुन्हा या ह्याच्यातून पूर्ण ह्याच्यातून एकदा सुई टाकायची आणि मग ओढून घ्यायचं. या पद्धतीने. आता यानंतर मी हे असे छोटे छोटे त्या फुलाच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. हे 10 पासून तयार केलेल्या आहेत. या 20 याचे त्याच्या भोवती गोल राऊंड 20 केलेले होते आणि हे 25 केलेले होते. आता याला स्टिच कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. यानंतर या इथे सर्कलच्या इथे सुईला एकदा खाली ओढलं. यानंतर हे दुसरं छोटं वालं यानंतर या इथे लीफ काढून घेऊ. बरं, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हे जे आउटलाईन करताना आपण जे हे पेटल्स लावतोय तेव्हा फुलांच्या पाकळ्या ज्या लावतोय त्या लावताना पहिल्यांदा छोटीवाली, त्यानंतर मोठीवाली, त्यानंतर मोठ्यावाल्या या पद्धतीनेच लावायच्या, जेणेकरून मग त्यांची फिनिशिंग या पद्धतीने दिसते. बघा किती सुंदर दिसतंय हे, एकदम 3D असल्यासारखं. आता यानंतर लीफ काढून घेऊ आपण. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.